आहे ना, तर ते बोललेलं तेवढं पूर्ण करा. किमान हा निधी त्या त्या गावाला द्या. बरोबर. पण सतेज पाटीलजी, तुम्ही पुन्हा एकदा पैशाच्या मुद्द्यावरती येताय किंवा कामांच्या मुद्द्यावर येताय. सत्तेतनं मतं घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. उलट जनतेचं महाराष्ट्रातले अभिनंदन करायला पाहिजे. अभिनंदन आम्ही करतो की आम्ही विरोधी पक्षात असून तो आवाज आम्ही तिथपर्यंत पोचवायचं काम केलं. मग शिवसेनेचा आवाज असेल, काँग्रेसचा आवाज असेल किंवा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा असेल, मॅन्डेट हा आम्हाला देखील मिळालेला आहे. तुम्ही सत्तेच्या गैरफायदेतून हा मॅन्डेट त्या ठिकाणी घेतला. तुम्ही आश्वासनं दिलीत. निवडणूक आयोग उघड्या डोळ्यानं बघते. निवडणूक आयोग बोलत नाही की तुम्ही कशा पद्धतीने आश्वासनं द्यायला लागलेलं आहे. अगदी निवडणुकीमध्ये तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, मी एवढे पैसे देईन, हे आमिष कशात होतं? नक्की सतेजजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. प्रवीणजी बोला. आमचा विनंती आहे, तुम्हाला आता जनतेने मॅन्डेट दिलाय ना, ते मला वाटतं यांचं विश्लेषण 3 महिन्यात आमची विनंती हे उलट त्या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे आता बघा, प्रश्नांची उत्तरं द्या, पाणी काय कचरा काय. उत्तरं कोणाकडे आपण मागतो? जनतेकडं. जनतेने नगरपालिकेमध्ये उत्तर दिलं. लोकशाहीमध्ये जनतेनं दिलेलं उत्तर स्वीकारा ना. आता कसली उत्तरं मागता? निकाल लागून झालेला आहे. यांचं विश्लेषण काय? ग्रामपंचायतीला पण मोदी साहेब आणणार. या ठिकाणी तुम्हाला विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकास नाही, माझं ऐका. मी तुम्ही बोलत असताना बोललो नाही, तुम्ही बोलू नका. हर घर जल कुणी आणलं? मोदी साहेबांनी आणलं. स्मार्ट सिटी कोणी आणली? मोदी साहेबांनी आणली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या सरकारनी नगरपालिका क्षेत्रात, बंटी भाऊ आपण सभागृहात आहात, बजेटमध्ये ज्या वेळेला शहरांना प्रोव्हिजन केली तेव्हा म्हटलं निवडणुका तोंडावर आहेत. मला वाटतं यांचं विश्लेषण करण्याची पद्धत फार गमतीशीर आहे. मला एक सोशल मीडियात मी एक बातमी बघितली की उद्धव ठाकरे साहेबांचं अभिनंदन, मातोश्री न सोडता घरात बसून 9 जागा आल्या. म्हणजे ह्यांची जस्टिफिकेशन करायची पद्धत बघा. 9 जागा आल्या, आम्ही कुठेही गेलो नाही. आणि त्यावेळेला आम्ही सांगतो आमचे मुख्यमंत्री वणवण फिरतायत, बावनकुळे साहेब फुरले, रवी चव्हाण साहेब आमचे सभांपेक्षा जे बॅकडोरचं मॅनेजमेंट असतं ते केलं. आम्ही सगळे लोक मेहनत घेतोय ना. आणि पंतप्रधान समजा छोट्या सभेला आले, बिघडलं काय? तुम्ही काय ग्रामपंचायतीला कमी लेखता का? तो नगरपालिकांना कमी लेखता का? आमचे मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री त्या मतदारांचा, त्या शहराचा सन्मान करताय. आता नाचता येईना अंगण वाकडं. आपल्याला जायचं नाही, लोकांना सामोरं जायचं नाही. हारजीत तर होत असते ना. लोकांसमोर जाऊन आपली भूमिका त्या ठिकाणी मांडायला पाहिजे. प्रवीणजी, नक्की उत्तर घेऊया अंबादाजींकडनं. अंबादाजी, आमचं विश्लेषण करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा ना. अंबादाजी, कुठे चुकलंय का? काय करायला पाहिजे? काय आमच्यात वेळ घालवताय जास्त तुम्ही. हे पा जर आता प्रवीणजी बोलले हर घर जल, तर हर घर जल ने हर घर नळ लागला पण जल आलेलंच नाही. हर घर छत 2016ची घोषणा आहे. 2022ला हर घर छत ठरवतात ना निवडणुकीमध्ये घरकुल योजनेच्या मार्फत छत आलंच नाही. तुम्ही जरा ठीक आहे ना. तुम्ही आता निवडणुका जिंकणारी कंपनी स्थापन केली टाईप पार्टी तुमची चालते किंवा तुमच्या झाल्या निवडणुका जिंकणं. बाकी जनतेचं जे व्हायचं ते होईल. मला वाटतं निवडणुका जिंकणं एवढ्या पुरतंच जनता मूर्ख असं म्हणायचं आहे का तुम्हाला? जनतेचे जे प्रश्न, जनता डोळे झाकून मतदान करते असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मला असं वाटतं. मी प्रवीण भाऊ, आता मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं, तुम्ही नका करू प्लीज. माझं एवढं म्हणणं आहे की जनता मूर्ख आहे असं मी म्हणणार नाही, परंतु जे मूळ प्रश्न आहे या मूळ प्रश्नाला उत्तर भारतीय जनता पार्टीनं किंवा सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे. तसं पाहिलं गेलं तर यांच्याच एकमेकामध्ये फाईट झालेल्या खूप ठिकाणी. भारतीय जनता पार्टी, शिंदेंचा पक्ष, अजितदादांचा पक्ष यांच्याच फाईट झालेल्या खूप ठिकाणी. एकमेकांच्या विरुद्धच टीका झालेली यांची फार मोठ्या प्रमाणावर. आणि यांच्या लढाईतच यांच्या जागा झालेल्या आहेत. आम्ही तर या लढाईपासून फार दूर राहिलेलो आहे. आम्ही लढाईपासून दूर राहिलेलो आहे. या सगळ्या याच्यामध्ये यांचं जे निवडणूक आयोग असेल. थोडक्यात प्रवीणजींचा मुद्दा घेऊया. प्रवीणजी बोला. मला यांचं आश्चर्य वाटतं खरं म्हणजे. अरे आमच्यात फाईट झाली, तुम्ही आमची चिंता करण्यापेक्षा आपली हवा टाईट झाली त्याचं बोला ना. आता आम्ही तिघात फाईट करून तिघे एकत्रित किती आलो? 80% नगरपालिका आम्ही घेतल्या. हो, तुमचं अस्तित्व कुठे आहे? तुम्ही फाईट द्यायला तरी राहिलात का? तुम्ही आमची चिंता फार करताय. तुम्ही आपल्या पक्षाला का मतदान कमी होतोय, का लोक आपल्याला नाकारतायत ह्याच्यावर तुम्ही चर्चाच करायला तयार नाहीये.
आता आमच्यात फाईट झाला, काय प्रॉब्लेम आहे? आम्ही एकत्रच आहोत. आम्ही सगळे विरोधी पक्षाची स्पेस पण आम्हीच घेतली. 1 नंबरला आम्ही, 2 नंबरला आम्ही, 3 नंबरला आम्ही. तुम्ही आहात कुठे? तुमचा पक्ष सगळ्यात शेवटी गेला. त्याचं काहीच नाही. तुम्ही आम्हाला दोष द्या, आरोप करा, लोक बघत असतात, पण आपण कुठे आहोत त्याचा कधीतरी दानवेचा विचार करा ना हो. बर प्रवीणजी, माझी नक्कीच तुम्हाला आपण विनंती आहे की तुमचा पक्ष संपावा अशी आमची इच्छा नाहीये. बर नक्कीच हा महत्वाचा मुद्दा आहे, ह्याच्यावरती आपण परत येऊ. पण आता मी पुन्हा एकदा सतेज पाटलांकडे जाणार आहे. सतेजजी, मला अशी एक चर्चा आहे की तुमच्यामध्ये आणि अजित पवारांमध्ये संभाषण झालेलं आहे, आणि इतकंच नाही तर तुमचे जे पुण्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर प्रस्ताव आला पुण्यामध्ये युतीचा राष्ट्रवादी सोबत, तर त्याचा विचार केला जाऊ शकतो, तसं घडूही शकतं. यावर काय सांगाल? नाही, अजून आमची चर्चा झालेली नाही. आज एक प्राथमिक